नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 24 मार्च आणि आजपासून पावसाचा दुसरा स्पेल सुरू झालेला आहे. या अगोदर आपल्याला 13 ते 19-20 मार्चपर्यंत पहिला स्पेल होता. आता हा 24 मार्चपासून दुसरा आहे. त्यानंतर तिसरा देखील 30 मार्चपासून सुरू होईल. अशी एकंदरीत संपूर्ण माहिती तेव्हा आपण व्हिडिओ जो असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा. आज जर आपण संध्याकाळची परिस्थिती बघितली तर संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला ढगाळलेलं हवामान बघायला मिळत आहे. या ठिकाणी ऊन देखील कमी झाले असेल. या खालोखाल आपल्याला दक्षिण मराठवाड्याकडे देखील नांदेड आणि लातूरच्या आसपास देखील ढगाळलेलं हवामान यासह अतिदक्षिणेकडील म्हणजे जो सीमालगत नांदेडचा लातूरचा भाग आहे, या ठिकाणी काहीसे पावसाचे ढग देखील निर्माण झाले आहेत. धाराशिवमध्ये देखील पावसाचे ढग आहेत. थोड्याफार गावासाठी देखील खूप मोठा पाऊस होईल असा अंदाज नाही. यानंतर आपल्याला दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये देखील गडगडाटी पावसाचे ढग निर्माण झालेले आहेत. आणि बाकी राज्यातील परिस्थिती बघितली तर अहिल्यानगर, पुणे यासोबत जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यापर्यंत आणि बुलढाणापर्यंत देखील या ठिकाणी ऊन सावलीचा खेळ चालू असेल आणि खास करून ढगाळलेलं हवामान बऱ्यापैकी दुपारपासूनच बघायला मिळालेलं असेल. थोडेफार थेंब पडले असतील ते फुलंब्री किंवा खुलताबाद वगैरे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्ये झाले असतील. नसेल तर खूप दाट ढगाळ हवामान आपल्याला तरी बघायला मिळालेलं असेल. अशा प्रकारची राज्याची आजची परिस्थिती आहे. उद्याचा जर आपण पावसाचा अंदाज बघितला तर हे जे ढग असतील तर आपल्याला काहीसे बंगालच्या उपसागरमधून आणि काही जे असतील तर अरबी समुद्रातून बघायला मिळत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्राकडे हे विजांसहित गडगडाटी पाऊस पुण्यापर्यंत देण्याचा अंदाज आहे. तिथून पुढे अशाच प्रकारे अहिल्यानगर असेल किंवा नाशिक, छत्रपती संभाजीनगरचा देखील एक दुसरा विभाग, जळगाव या ठिकाणी हे पाऊस देऊ शकता. परंतु खूप मोठ्या क्षेत्रावरती आपल्याला उद्या 25 आणि परवा देखील 2 दिवसात देणार नाही. परंतु थोड्याफार भागासाठी होईल आणि आभाळ जरी आलं तरी शेतकरी या ठिकाणी घाबरतात. तर अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. काही काढणीसारखं असलं तर आपण उद्यापर्यंत काढून घेऊ शकता. आणि दक्षिण मराठवाडा किंवा सोलापूरकडे जर बघितलं आपण तर उद्या पण या ठिकाणी पावसाचे पुढील 2 दिवसामध्ये पावसाचा अंदाज आहे. बीडपर्यंत किंवा मग हिंगोली, परभणीपर्यंत देखील दक्षिणेकडे लातूर, नांदेडपर्यंत पावसाचा अंदाज असेल. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीपर्यंत देखील ढग पोहोचतील. यासोबत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर, भंडारा, गोंदियापर्यंत देखील उद्या काहीशा गडगडाटी पावसाचे ढग निर्माण होण्याचा अंदाज आहे. बाकी पश्चिम विदर्भातील भागामध्ये एक दुसऱ्या भागात ठिकाणी पाऊस झाला तर होईल, अन्यथा वातावरण कोरडं राहील किंवा ढगाळलेलं हवामान आपल्याला बघायला मिळेल. झाला तर पश्चिम विदर्भामध्ये पावसाची उद्यासाठी शक्यता आहे. अशा प्रकारचा उद्याचा अंदाज आहे. परवा देखील अशाच प्रकारची परिस्थिती राहणार आहे, कारण की हा पावसाचा दुसरा स्पेल छोटा आहे, खूप दिवस चालणार नाही. 24, 25, 26 असा 3 दिवस हा चालेल आणि त्यानंतर हा देखील कमजोर होईल आणि तिथून पुढं 27, 28पर्यंत पुन्हा वातावरण कोरडं होईल आणि 29 तारखेपासून जे असेल तर पुन्हा आपल्याला जे ढग असतील तर पश्चिमेकडून किंवा उत्तर पश्चिमेकडून येताना बघायला मिळतील. त्यामुळे आपल्याला काहीशी पावसाची सुरुवात नाशिक, धुळे, नंदुरबारपर्यंत एक दुसऱ्या भागामध्ये 29 तारखेलाच बघायला मिळेल. परंतु मुख्य पावसाचा स्पेल हा 30 मार्चपासून सुरुवात होईल आणि खास करून हा जो स्पेल असेल तर आपल्याला उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, पश्चिम विदर्भ किंवा दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला बऱ्यापैकी असणार आहे. हा स्पेल जो असेल तर आपल्याला 30 मार्च, 31 मार्च, 1 आणि 2 एप्रिलपर्यंत असणार आहे. या संपूर्ण ठिकाणी हा वादळी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे या संपूर्ण भागामध्ये. आणि बऱ्यापैकी पावसाचा देखील काही ठिकाणी जोरदार पावसाची सरी देखील बरसण्याचा अंदाज उत्तर मराठवाडा किंवा मग दक्षिण मध्य महाराष्ट्राकडे हा असणार आहे. या खालोखाल जो दक्षिणेकडील भाग असेल की दक्षिण मराठवाडा किंवा विदर्भाचा देखील दक्षिणेकडील जो भाग आहे या ठिकाणी जसं आता आपल्याला बाष्प बंगालच्या उपसागरामधून बघायला मिळत होतं त्याप्रमाणे बघायला मिळणार नाही. त्यामुळे अपेक्षित जी सक्रियता होती किंवा या अगोदर जो पाऊस झालेला होता तशा प्रकारचा पाऊस होणार नाही. बाष्प भलेही या ठिकाणी बंगालच्या उपसागरमधून देखील पोहोचेल, परंतु खूप मोठे प्रमाणामध्ये फक्त दक्षिणेकडे भागामध्ये न पोहोचल्यामुळे पावसाचा जो जोर असेल तर हा उत्तर मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये काहीसा कमी असेल. पाऊस होणारच आहे, परंतु व्याप्ती कमी असेल. थोड्या थोड्या भागासाठी हा पाऊस असणार आहे. या संदर्भाचा जो विदर्भाचा अंदाज आहे तर तो आपण पुढील 2-3 दिवसामध्ये व्यवस्थित प्रकारे तुम्हाला देऊ का कोणत्या कोणत्या भागामध्ये बऱ्यापैकी अंदाज असेल. तर अशा प्रकारची एकंदरीत 2 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तिसरा पावसाचा स्पेल थोडासा मोठा येईल आणि खास करून उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र जवळपास हा संपूर्ण मध्य महाराष्ट्राचा बेल्ट आहे. या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला जर पीक काढणीला असतील
तर नक्की आपण नियोजन करा आणि आपले व्हिडिओ जे असतील तर रोज आणि सातत्याने जेव्हा आपण अपलोड करतो तेव्हा बघत चला, जेणेकरून आपल्याला शेती करताना ते या ठिकाणी कामात येतात. संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.